आणि माऊलींचा वारसा आणि रामकृष्ण हे चॅनल यांना सबस्क्राईब करा. जे संतांचे विचार ज्या चॅनलला सांगले जातात त्या चॅनलला सबस्क्राईब करा. रूप पाहता
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा
क्षणोक्षणी हाची करावा विचार तरवया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुका म्हणे ह लोकीच्या व्यवहारे नका डोळे दुरे धरून राहो नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान विठ्ठल तर कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आम्ही ज्या भगवंताचे दास आहोत त्या भगवंताची श्रीमंती पाहायला गेलो अख्खं विश्व त्या भगवंताचं आहे तरी सुद्धा तो आपल्या भक्तांसाठी केराच्या टोपल्या सुद्धा वाहतो तो भगवंत आपल्या भक्तांसाठी एका राजाची हजामत सुद्धा करतो अशा पंढरदेश पांडुरंगाची तुम्ही आम्ही दास आहेत आपलं भाग्य आहे कारण आपण अशा देवाचे दास आहे त्या देवाला अहंकार स्पर्श सुद्धा करीत नाही आता पाहायला गेलं आपल्या जवळ थोडी पैसे असलेत आपण कोट्याचे मालक असलो आपण कॉलर टाईट करून चालतो पण माझ्या पंढरदेश पांडुरंगाचं अख्खं ब्रह्मांड मावणार नाही एवढी श्रीमंती आहे तरी सुद्धा तो संतांच्या घरी 36 वर्ष कावडीने पाणी वाटतो अशा पंढरदेश पांडुरंगाला एकदा नमन करूया पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन अशा प्रकारे पंढरदेश पांडुरंगाला नमन केल्यानंतर आता पाहिलं गेलं आपल्या वारकरी संप्रदायामध्ये सर्वात श्रेष्ठ साधना कोणती ब्रह्मचार्याची साधना ब्रह्मचारी म्हणजे काय तो आयुष्यभर लग्न करत नाही ही साधना सगळ्यात सर्वश्रेष्ठ सांगितली पण आपल्याला माहिती का तुमचे माझे ज्ञानोबराय ब्रह्मचारी होते पण आपण अशी कुठे लडकारी ऐकली का अखंड कोटी ब्रह्मचारी ज्ञानोबराय नाही कारण तुमच्या माझ्या माऊलींचं ज्ञानाचं तेज इतकं लखलखीत होतं की आपण त्यांच्या ज्ञानाच्या तेजा पुढे ब्रह्मचारीची सुद्धा साधना विसरून जातो किती ज्ञानाचं तेज मोठं होतं अहो आपल्याला भगवद्गीता समजण्यासाठी ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ लिहिला त्या ज्ञानोबराय हो ज्ञानेश्वरी सुद्धा समजली नाही म्हणून सोप्या भाषेत हरी पाठ लिहिला तुमच्यासाठी ते ज्ञानोबराय तत्ववेदना तृप्त करण्यासाठी अमृता अनुभव लिहिला आणि चांदेव महाराजांचा गर्व हरण करण्यासाठी चांदेव 65 लिहिली ते ज्ञानोबराय त्यांनी आपल्या विश्वासाठी 5 दान मागितलं
त्यात ज्ञानोबाराय. अशा ज्ञानोबारांचं तेज इतकं लखलखीत होतं की त्यांच्या समाधी कुठे घेतली त्यांनी? आळंदीमध्ये. माऊलींनी जिथं समाधी घेतली आळंदीमध्ये, तिथं माऊलींच्या समाधीवरती कितीही मतिमंद विद्यार्थी असू द्या, त्यांनी मस्तक ठेवलं, त्याला ज्ञानाची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. मला लक्षराज महाराजांना पण असंच वाटतं, तुमच्या पुढे ज्ञानी लोकांसमोर मला कुठल्याच ज्ञानाची कमतरता पडायला नको. पण माऊलींना एकदा नमन करूया. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा पावन झालो चराचरी. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा पावन झालो चराचरी. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा पावन झालो चराचरी. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा पावन झालो अशा प्रकारे माऊलींना नमन केल्यानंतर तुम्हाला माता माऊलींना सांगण्याची गरज नाही, तरी सुद्धा सांगतो. एखाद्या नवीन जोडप्याचं लग्न झालं की शेजारची माता माऊली जाते आणि त्यांना सांगते, अगे सकू ऐक की, तुला वाटतं ना तुझ्या पोराच्या तुझ्या पुरीच्या संसारात कुठल्याच प्रकारचा गोंधळ व्हायला नको, मग तू कुणाचा गोंधळ घाल? खंडोबाचा गोंधळ घाल. लक्षराज महाराजांना पण असंच वाटतं, आपल्या कीर्तनात कोणत्याच प्रकारचा गोंधळ व्हायला नको, मग घालू नाही का खंडोबाचा गोंधळ? वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी. हम वाग्या देव नगरा वारी हम वाग्या देव नगरा वारी. सावधोनी भजनी लागा देव करे वारी सावधोनी भजनी लागा देव करे वारी 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 मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी वारी मल्हारीची मल्हारी वारी वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. अशा प्रकारे खंडेरायाला नमन केल्यानंतर पाहिलं गेलं सारा वारकरी समाज माझ्या कीर्तनासाठी आलेला आहे. पाहिलं गेलं वारकरी नक्की कोण? आपल्या घरादारचा त्याग करतो आणि पंढरीची वारी करतो तो वारकरी गळ्यात माळ घालतो आणि त्या भगवंताच्या तत्वात विलीन होऊन जातो तो वारकरी. जो वारकरी आपल्या देवासाठी देह जावो अथवा राहो पांडुरंगी भाऊ, अशा वारकरीच्या चरणी एकदा मस्तक ठेवूया. मस्तक हे पाया भजी या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या. आता काय ना प्रश्न पडला असेल, महाराज आम्हाला वाटलं तुम्ही कीर्तन करायला आलाय, आल्यापासून नुसतं भजनच लावलंय. तर ऐका, आता आपण ज्या ज्या संतांना भगवंतांना नमन केलं ना, आपण त्यांना आव्हान केलं की आमच्या श्री क्षेत्र कुसेगाव मध्ये होत असलेल्या अखंड कीर्तन सोहळ्याला तुम्ही उपस्थित राहा. ते संत भगवंत कीर्तनात उपस्थित असतात. विठ्ठल विठ्ठल. तर कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे. मी तुमच्याच गावचा महाराज आहे, त्यामुळे तुम्ही कुणी लाजू नका. अहो, ज्यांनी आपल्याला हात दिलेत ना, त्याच्यासाठी टाळ्या वाजवा, मग आयुष्याचा उद्धार होईल. भगवंताच्या भजनात तल्लीन व्हा, कारण तुम्ही
तुम्ही त्या भगवंताला आळवताय, हे भगवंत आमचा उद्धार कर, आणि भगवंत तुमच्यावरती कृपा करून तुमचा उद्धार कर. पण तुम्ही भगवंताच्या भजनात टाळ्या वाजवल्या तर मला सांगा, टाळ्या वाजवायला जीएसटी लागती, टॅक्स लागते का काय लागते? टाळ्या वाजवण्यासाठी हृदयातला भाव लागतो, भक्ती भाव लागतो. आता अल्पसापर्यंत द्यायला गरजेचं आहे. मी तुमच्याच गावचा लक्षराज भरत शितोय, मी तुमच्याच गावचा आहे. तसेच आज आमच्या कीर्तनासाठी उपस्थित असलेले हरिभक्त पारायण आनंदीतले असलेले माऊलींचे लेकरू समजायचं असे आमचे पवन महाराज बरसाले, त्यांचे मनापासून आभार मानतो. परत गायन कुकिया ज्यांना म्हणलं जातं असे आमचे ध्रुव महाराज, त्यांच्या मनापासून आभार मानतो. आमचे गुरुजी श्रीनाथ गुरुजी, तुमच्या मनापासून आभार मानतो. तसेच बकवाजी सुदर्शना सारखे त्यांची बोट निस्ते तलपे असे सुदर्शन महाराज बुमरे, त्यांचे मनापासून आभार मानतो. परत इथं आमचे विनयकरी अथोर महाराज शितोळे, त्यांच्या मनापासून आभार मानतो. परत श्री माऊली बाल संस्कार वारकरी शिक्षण संस्था, त्यांचे सारे विद्यार्थी आणि त्यांचा मी कीर्तनकार, सर्वांचे आभार मानतो. परत मी ज्यांच्यामुळे इथं बोलू शकतोय, तुम्हाला कीर्तन करू शकतोय असे माझे गुरुवारे हरिभक्त पारायण स्वप्नीलजी महाराज कहाणे, ते कीर्तनात उपस्थित राहिले. पाहायला गेला त्यांच्या पायाचा लिगामेंटला फाटले, त्यांचं गादी फाटली, पायाची गुडघ्या बसली, त्यांना चालता सुद्धा येत नाही, तरी सुद्धा ते आपल्या शिष्याच्या कीर्तनासाठी उपस्थित राहिलेत. त्यांचे मी हृदयापासून आभार मानतो, कारण आज तिथे उपस्थित आहे म्हणून मी तुम्हाला कीर्तन करू शकलोय. कारण गुरुंची साथ आपल्या शिष्याला असेल तर शिष्य कुठेही काय करू शकतो, चंद्र कीर्तन करू शकतो, गुरुंची साथ असेल तर. म्हणतात ना, जिसका गुरु बलवान उसका चेला पहलवान, असे आमचे गुरुजी, त्यांच्या मनापासून आभार मानतो. परत आपलं जे कीर्तन आहे ते संपूर्ण ऑल इंडिया मध्ये जे त्यांच्या माध्यमातून जाणार आहे, ते आमचे हरिभक्त पारायण मंगेश काका, तुमच्या मनापासून आभार मानतो. त्यांचा रामकृष्ण हरी असा चॅनल आहे, त्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही कोणत्या पण चॅनलला सबस्क्राईब करता, पण ज्या चॅनलवर देवाची भक्ती गाणारे विद्यार्थी कीर्तन करतात ना, त्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही चांगलं काम करताय. सर्वांच्या मनापासून आभार मानतो. परत माझे आई वडील माझे कीर्तनासाठी उपस्थित राहिले, त्यांच्या मनापासून आभार मानतो. परत असलेला सारा समाज, माझे मावशी काका, किती पाहुणे सांगू, त्यांची तर माझी पाहुणे आहेत. म्हणतात ना, किस किस अपनों की नाम ले, हे सारे ही अपने है. तुमच्या मनापासून आभार मानतो. परत माझ्या कीर्तनासाठी वासुंद्याचे संभाजी महाराज, तुमच्या मनापासून आभार मानतो, कारण तुम्ही वासुंद्यावरून कीर्तनाला आला. त्यांचा मुलगा सुद्धा आपल्या संस्थेत आहे आणि त्यांचा मुलगा टाळवाचं, पण आता सध्या ते आजारी आहेत. तर सर्वांच्या मनापासून आभार मानतो. चुकून कुणाचं नाव राहिलं असं तर क्षमा करा, मी लहान मुलगा आहे आणि समजून घ्या. सर्वांच्या मनापासून आभार मानतो. परत सारा बसलेले जन समुदाय, तुम्ही उन्हात बसून कीर्तन ऐकते ना, देवाला तुमच्यामध्ये अधिक प्रीती वाटतं, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कारण ते उन्हात बसले नसते, आम्ही सावलीत कीर्तन करू शकलो नसतो. विठ्ठल तर तुकोबर आहे काय? तुकोबरांचा 4 चणाचा अभंग निवडलेला. कोण तुकोबर आहे? अहो, त्यांच्या नावाने यम सुद्धा काप बसतो, ते तुकोबर आहे. तुकाराम तुकाराम नाम घेता यमाच्या मानगुटी पाय देऊन वैकुंठाला जाणारे तुकोबर आहे. ज्याने केला हा पुरुषार्थ तो तुकोबा समर्थ असे तुकोबर आहे. कोण तुकोबर आहे? हो, आता आपल्या जवळ थोडं पैसे असला आपण कॉलर टाईट करतो, पण तुकोबर आहे सावकार होते, सावकारकीचा त्याग करून देवाचं भजन करणारे तुकोबर आहे. कोण तुकोबर आहे? दुष्काळामध्ये आपल्या गावाला कर्ज मुक्त करणारे, कर्जाची पुस्तके इंद्रायणी नदीत बुडवणारे ते तुकोबर आहे. त्यांना पैशाचा अजिबात मोह नव्हता, ते तुकोबर आहे. हो, कोण तुकोबर आहे? ज्यांनी देवाला प्रश्न केला, अरे देव ऐक की, आम्ही देव जर त्यांना प्रसन्न झाला तेच तुकोबर आहे. म्हणतात, देवा आम्ही तुझेच अंश आहे, पण तू आम्हाला तुझ्यापासून वेगळं करतो, आम्ही मृत्यूला करती जन्म घेतो आणि तुझं नामस्मरण करतो, भजन करतो आणि परत तुझ्या तत्वामध्ये विलीन होतो.
मार्ग निवडलेला आहे विठ्ठल तुकोबाराय काय सांगतात क्षणोक्षणी हाची करावा विचार तरवया पार बब सिंधू तुकोबाराय सांगतात क्षणोक्षणी कसा पैसा कमवता याचा विचार करू नका प्रत्येक क्षणाला हा विचार करा मी मरणाच्या दारात चाललोय मला पृथ्वी लाखातून तरायचंय 84 लाख शिवणीचा फेरा चुकवायचाय तेव्हा कुठं आपण यातून तरू म्हणजे काय तर आपण ज्या पुनर्पी जन्म पुनर्पी मरण माझा जो नित्यक्रम आहे त्यातून आपण चुकू आणि देवाच्या तत्वात विलीन होऊ त्यासाठी काय करायला लागल प्रत्येक क्षणाला विचार करायला लागल प्रत्येक क्षणाला देवाचं नाव घ्यायला लागल प्रत्येक क्षणाला देवाचं भजन करायला लागल दुसरा त्यांना तुकोबाराय सांगतात नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काय सावधान तुकोबाराय म्हणतात अरे तुमचा नाशिवंत देह आहे तो जाणार आहे देह किती नाशिवंत आहे सांगू का आता कोणाला बायपास झाला बायपासचा खर्च विचारा किती मोजून बायपासचा खर्च किती 5-10 लाख रुपये बायपासचा खर्च असेल माझ्या अंदाजे पण बायपासची प्रोसेस काय तर आपली एखादी शिर नस तुटली त्याच्या ऐवजी दुसरी शिर जोडणं ह्याला बायपासचा खर्च इतका येतो पण विचार करा आपल्या शरीरात ज्यांनी असंख्य शिरा दिला आपल्याला 2 डोळे दिले अशा भगवान परमात्म्याचे आभार माना कारण त्याच्यामुळे तुम्ही आता अस्तित्वात आहे त्या भगवंतामुळे आम्हाला नरदेह मिळालाय हा नरदेह तुम्हाला वाटतो सोपा कारण नरदेह दुर्लभ जाणं हा नरदेह मिळणं म्हणजे आपलं भाग्य आहे आपलं पूर्वजन्मीचं पुण्य आहे कारण आपण मनुष्य लोकांमध्ये जन्माला आलो कुत्र्याला बोलता येतं का कुत्रा देवाचं नाव घेतो जो देवाचं नाव घेत नाही तो कोण तुम्ही आधी सांगितलं कुत्रा देवाचं नाव घेत त्यामुळे देवाचं दिवसातून देव मोकळा वेळ मिळेल कामात काम म्हणा राम राम जेव्हा तुम्ही काम करताना किंवा आमचे महिला मंडळ खुरपताना जाताना देवाचं नामस्मरण केलं पाहिजे हे बोलू का जेव्हा तुम्ही स्वयंपाक करते देवाचं नामस्मरण करताना त्या स्वयंपाकामध्ये देवाचा भाव उतरल मग तुमची मुलं तुमचे पती देवाचं नाव घेतील सर्वात आधी तुम्ही स्वयंपाक करताना देवाचं नामस्मरण करा देवाचं नाव घ्या ना की मालिका बघा तुम्ही स्वयंपाक करताना मालिका बघितला झाला कार्यक्रम संपलं विठ्ठल तर दुसऱ्याच्या सांगतात तुमचा देह जाणार आहे नाशिवंत देह जाणार त्याला कोण खाणार आहे काय उभा करणार देह जाणार त्याचे काय उभा खाणार असा नाशिवंत देह जाणार आहे तिसऱ्याच्या तुकोबाराय सांगतात तुम्हाला तरायचं असेल तुम्हाला आयुष्याचा उद्धार करायचा असेल तर काय करायचं संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची तुकोबाराय म्हणतात तुम्ही संतांच्या संगतीत जावा संतांच्या संगतीत गेल्यानंतर तुम्हाला परमार्थाची गोडी लागल आणि तुम्ही आज 84 लाख शिवणी फेऱ्यातून चुकता आता संतांची संगत मिळणं कठीण आहे संतांची संगत मिळणं म्हणजे काय जिथं जिथं देवाचं कीर्तन चालेल मी देवण्यावर काय जिथं संतांच्या जागराचं कीर्तन चाललंय तिथं तुम्ही उपस्थित राहणं ती संतांची संगत कारण मी आता माझे विचार नाही सांगत संतांचे विचार सांगतोय म्हणजे कुणाची संगत झाली तर संतांची संगत झाली तुम्हाला संतांच्या संगतीत जावा देवाचं नाव घ्या आणि परमार्थाची तुम्हाला आपोआप गुढी लागल आणि गळ्यात माळ घालूशी वाटेल खरं सांगू का ज्याच्या गळ्यात माळ आहे ना त्याला नरकात जाता येत नाही त्याला यमदूत हात सुद्धा लावत नाही इतकं सामर्थ्य ह्या पवित्र तुळशीच्या माळेत आहे जिने माळ घातलं तिने काय पाप करू नका कारण ज्याच्या गळ्यात माळ आहे ना त्याचा संकेत आहे त्याची निशाणी आहे मी त्या पंढरदेश पांडुरंगाचा दास आहे त्यामुळे ज्यांना माळ घालायची त्यांनी माळ घाला मी माळ आणल्यात आमचे गुरु पण बसले ज्यांना माया घालायचे त्यांनी माया घालून टाका इकडे बघू नका खरं सांगू का हे तुम्हाला परवानगी देत नाही तुम्ही यांना परवानगी देताय मुख्यमंत्रीच्या लाडकी बहिणी विठ्ठल परत तुकोबाराय शेवटच्या जनात काय सांगतात तुका म्हणे हे लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे धरून राहू तुकोबाराय म्हणतात हे सगळं खोटे तुम्ही जे पैसे कमवताय ते तुम्ही जमिनी विकत घेताय काय त्याला
काय रे म्हणतात त्याला ती तुम्ही बिल्डिंग मध्ये विकत घेता, दौंडला घेता, पाटसला घेता, फ्लॅट फ्लॅट. परत काय जी तुम्ही पिवळं पिवळं गायात घालता, मेल्यानंतर ते आपल्या साथीला येतं का? आपल्या साथीला पैसे येतात का? आपल्या साथीला आपली बायको येते का? पोरं येतात का? नवरा येतो का? आपल्या सोबत येते ती म्हणजे तुळशी. मेल्यानंतर आपल्या तोंडात काय असतं? तुळशी. आपल्या सोबत कोण येतं? मी एवढं समजते तर मग कशाला माळ घाला की माळ एकदाची. तुम्हाला सगळं कळतंय की माळ का घातली पाहिजे, कशाला घातली पाहिजे, घालून काय होतं, तरी तुम्ही घालाय ना. अहो माळ घालणं म्हणजे काय? देवाचं द्यूतक समजायचं. अरे देव म्हणतो हा माझा भक्त आहे, ह्याला यमदूतांनी हात लावायचा नाही, ह्याला माझ्या चरणापाशी जागा आहे. त्यामुळे त्याला देवाच्या चरणापाशी जायचंय, त्यांनी गळ्यात माळी घाला. कारण जो मृत्यू लोक आहे ते तुमच्या स्वप्नात येते. तुम्हाला स्वप्न पडतं की आमची 100 एकर जमीन आहे, उठलं ती दिसते का? आणि तसंच आता आपण स्वप्नात आहे, या स्वप्नात तुम्ही देवाचं नामस्मरण केलं, तुम्ही स्वप्नातून जागे होता आणि तुम्ही स्वर्गात तरी जाता, नरकात जायचे नाही. नरकात इतके हाल अपेक्षा आहे. नरकात जर कुणी जी खात असेल तिने आधीच सावध व्हा, जी ही खात असेल नरकात गेल्यानंतर तेजीच त्याला खायला घालतात, त्याचीच हाडकं त्यांनीच खायची. तेव्हा ज्याला कुणाची माळ घालायची त्यांनी बिनधास्त कीर्तन संपलं माळ घाला. कारण माळ म्हणजे काय? माळ म्हणजे आपल्या आयुष्याचा उद्धार आहे. आता कलियुगामध्ये सर्वश्रेष्ठ साधना, सर्वश्रेष्ठ कोणती तपस्या आहे तर माळ करण्याची तपस्या आहे. कारण त्यांनी ह्याचा त्याग केला जी सगळ्या लोकांना रसा सकट आवडतो. ज्याची दात गेलं ती सुद्धा म्हणतं हाडको नको, रसा रसा वाढ. अशा पदार्थ तुम्ही त्याग करताय आणि त्या पदार्थाचा त्याग तुम्ही कशाने करता? कुणासाठी करताय? देवासाठी. पण देव पण तुमच्यासाठी काहीतरी केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून देवाने तुम्हाला जन्म दिलाय. अरे तुम्ही जन्माला आल्यानंतर देवाचं नामस्मरण तरी करतात, म्हणून तुम्ही देवाने तुम्हाला जन्म दिला. पण तुमचं देवाने जन्म दिलाय, तुम्ही कमावताय पैसे, तुम्ही कमावताय, तुम्ही म्हणताय मला इथे जमीन घ्यायची, मला अजून 2 तोळ सोन्याची करायची. अहो सोन्याचं काय त्याला सोनं 1 लाखाच्या वर तोळ गेलं, पण खरं सोनं ही वारकऱ्यांचं सोनं खरं आहे. मेल्यानंतर ती सोनं नाही येत, ही सोनं येतं. या सोन्याने आयुष्याचं सोनं होतं. तुकोबारा शेवटी त्यांना सांगतात की तुम्ही ह्याच्यावरती विश्वास ठेवू नका, देवाचं नामस्मरण घ्या आणि आयुष्याचा उद्धार करा. हा झाला अभंगाचा सरळ भावाचा विठ्ठल. तुकोबारा प्रथमच्यांना सांगतात नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. पहिल्या चरणात वर्णाकडे विठ्ठल विठ्ठल, पहिल्या चरणाकडे वर्णापूर्वी आज ज्यांच्या निमित्त माझं कीर्तन आहे असे कैलासवासी, स्वर्गवासी, वैकुंठवासी श्री बाळासाहेब शंकर चव्हाण उर्फ म्हणजे आपले भाऊ. त्यांचं वय पाहिलं गेलं तर 70 वय. आता इतकं कोण जगू शकत नाही. 70 वय म्हणजे लय झालं. आता 25-30च्या वयात कोरोनात गेले किती जणी. असे आमचे बाळासाहेब शंकर चव्हाण उर्फ भाऊ, त्यांचं वय 70 वय. त्यांच्या खरं सांगू त्यांच्या दशक्रियाला सुद्धा माझं प्रवचन झालं आणि त्यांच्या वर्ष श्राद्ध निमित्त सुद्धा माझं प्रवचन आहे, ती कीर्तन आहे. त्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि त्यांना स्वर्ग प्राप्ती होऊ अशी सदा इच्छा भगवंताची चरणी वाहतो. ऐका, त्यांच्या प्रित्यर्थाच कीर्तन सेवा आपण आयोजित केली ना, त्याचं कीर्तन सारं पुण्य भाऊंच्या आत्म्याच्या सद्गतीसाठी जातं. त्यामुळं एखादा मनुष्य मेल्यानंतर त्याच्या दशक्रियाला आणि त्याच्या प्रथम पुण्य स्मरणाला हरिकथा का आयोजित करतात? कारण त्याने मृत्यू लोकावरती पुण्य केलंय, आमच्या भाऊंनी तर पुण्य केलंय, पण स्वर्गाच्या वाटेवरती थोडंफार पुण्य कमी पडलं की अशा हरिकथेने त्यांना पुण्य लागत असतं, ते स्वर्गात जात असतात. त्यांच्या मागे पाहिलं गेलं त्यांची सुविध पत्नी ज्यांनी त्यांच्यासोबत संसारचा गाडा हाकला असे ताराबाई बाळासाहेब चव्हाण त्यांची पत्नी. परत त्यांच्या पाठीमागं पाहिलं गेलं 2 मुलं आणि 2 मुली, पणसी बाळासाहेब चव्हाण आणि नाना बाळासाहेब चव्हाण हे त्यांची सुपुत्र. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. तुकोबारा म्हणतात ज्याच्या पोटी कुळ पुत्र चांगले जन्माला येतात, देवाचं नाव घेणारी संस्कारी पुत्र जन्माला येतात, त्याचा अभिमान देवाला वाटतो. तुम्हाला वाटतं का आज आपल्या भाऊच्या प्रित्यर्थ ज्यांनी सारे
हरिकथा आयोजित केली तर ते आमचे बन्सी बाळासाहेब चव्हाण आणि नाना बाळासाहेब चव्हाण यांचे मी मनापासून आभार मानतो, कारण त्यांनी आपल्या वडिलांसाठी आयोजित केले. कुणाच्या पण नशिबात होत नाही. अहो तुम्ही पैशाने श्रीमंत झाला तरी चाललं, पैशाने श्रीमंत झाला त्याची इतकं कामही येत नाही, पण संस्काराने श्रीमंत झाला तो मुलगा कधी वाया जात नाही. पैसे सगळेच कमवतात, पण संस्कार जे कमवतात त्यांच्या आयुष्याचा उद्धार होतो, त्यांच्या आई वडिलांना धन्यता लागते. परत त्यांच्या पाठीमागं पाहिलं गेलं आपल्या बाप म्हणजे आमच्या बाळासाहेब शंकर चव्हाण भाऊंचं काहीच असणाऱ्या दोन मुली म्हणजे सविता नानासाहेब खोमणे आणि रतन सुभाष मनले ह्या त्यांच्या दोन मुली आहेत. बापाचं सगळ्यात जास्त कुणासाठी काळजी होत होता? आपल्या मुलींसाठी, कारण त्यांना माहिती आहे आपली मुलगी एक ना एक दिवस इथून जाणार आहे, आपल्या संसाराकडे वळणार आहे, ते आपल्याला सोडून जाणार आहे. म्हणून बापाचं सगळ्यात जास्त काळज कोणाचं त्यांच्या मुली असतात. परत त्यांच्या पाठीमागे सुना नातवंडे खूप मोठा असा परिवार आहे आणि त्या इथं जमलेला सारा समाज पाहायला गेलं कुणासाठी इतक्या लोक येत नाही. मी भाऊंना कधी आयुष्यात पाहिलं नाही, पण एवढं मात्र सांगू शकतो भाऊंच्या पृथ्वीवर एवढा समाज आलाय ना, भाऊंनी माणुसकी जपली असेल. कारण आता कोण कोणासाठी वेळ खर्च करत नाही, इतक्या उन्हात बसलाय कारण भाऊंनी तुमच्यासाठी भाऊंनी माणुसकी जपली असेल. ही भाऊंचं दिसतं आहे. चव्हाण कुटुंबासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, कारण त्यांनी माझ्यासारख्या लहान मुलाला इथं व्यक्त होण्यासाठी व्यासपीठ दिलं. मी त्यांचे मनापासून आभार मानतो आणि कीर्तन रूपी सेवे करवतो. विठ्ठल विठ्ठल. पाहिलं की आपल्या कुशगामध्ये होत असले कीर्तन सेवेत निवडलेले अभंग तुकोबरायांचा तुकोबराय काय म्हणतात की नाशिव किशोरक्षिणे हाची करावा विचार तरवया पार भव सिंधू. तुकोबराय म्हणतात प्रत्येक क्षणाला आपण देवाचं नामस्मरण केलं पाहिजे, पण देवाचं नामस्मरण करून कोणाचा उद्धार झाला? ऐका. नारायण नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण नारायण नारायण. एक राजा सत्ययुगातला तो आपल्या राज्यात कुणाला देवाचं नाव घेऊ देत नव्हता. त्याच्या राज्यात देव कोण होता तर विष्णू भगवान नव्हते, हा हिरण्यकशिपू देव. अरे त्या हिरण्यकशिपूला काय माहिती देव कोण असतो? तर देवाला अहंकार नसतो. देव म्हणजे आपल्या भक्तासाठी काय पण करतो तो. त्यांच्या पोटी असा सुपुत्र जन्माला आला तो म्हणजे भक्त प्रल्हाद. तो सकाळ संध्याकाळ दिवसा उठता बसता रस्ता नारायण नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण नारायण. असा भक्त प्रल्हाद पोटी जन्माला आलाय. तो सकाळ संध्याकाळ दिसता देवाचं नामस्मरण करतोय नारायण नारायण. आणि त्याला कळलं काय कळलं त्याला? अरे जो आपला सगळ्यात मोठा शत्रू आहे तो नारायण, त्याचं नाव आपलं पोरग घेते. तो भक्त प्रल्हादकडे गेला आणि मला हे प्रल्हाद त्या नारायणाचं नाव अजिबात घ्यायचं नाही, तरी सुद्धा नारायण नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण. ऐका, तरी सुद्धा प्रल्हाद देवाचं नाव घेतोय. किती विश्वास आपल्या भगवंतावरती त्यात प्रल्हाद दाखवून शिकावं. आणि प्रल्हाद देवाचं नाव घेतोय. हिरण्यकशिपू म्हणला ए तू देवाचं नाव घेतलं तुला आम्ही मृत्यू दंड देऊ, तो मला बिंदास द्या. ए नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण नारायण. भक्त प्रल्हाद तरी सुद्धा देवाचं नाव घेतो. हिरण्यकशिपू राजाने शिक्षा सुनावली, त्याला लोट करा, त्याला पर्वतावर फेकून द्या, तरी सुद्धा भक्त प्रल्हाद नारायण नारायण श्रीमन
नारायण 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 तर तुझ्या भक्त प्रल्हाद देवाचं नाव घेतोय. भक्त प्रल्हादच्या मनात कुठलं भय नाही, चिंता नाही, देह जावा अथवा राहू, तरी देवाचं नाव घेतोय. आणि त्याला त्याने लोट केला गेला, पर्वतावरून ढकलून दिलं आणि देवानी त्याला वाचवलं. कारण तो भक्त प्रल्हाद कुठे पडला? एका बैलगाडी चाललेली, त्याच्यात घास होता, त्याच्यात तो पडला. त्याला खरंच त्या खर्चातलं सुद्धा नाही, इतक्या देवाच्या नावात ताकद आहे. हे नारायण नारायण शिव नारायण 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 त्याला साधी खर्चातलं सुद्धा नाही तो भक्त प्रल्हाद. आणि त्याला कळतं हिरण्यकशिपू राजाला माझं पोरगा अजून जिवंत आहे. आणि पडल्या सुद्धा तरी भक्त प्रल्हाद नारायण नारायण नुसतं देवाचं नाव घेतोय. मग त्याला शिक्षा सुनावली. त्याला कढईमध्ये तेल टाकत, ते तेल उकळत त्या तेलामध्ये त्याला फेकून दे. तरी सुद्धा भक्त प्रल्हाद मला कोणती भीती नाही, तोंडावरती कोणती चिंता नाही. नारायण नारायण शिव नारायण 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 हे नारायण नारायण शिव नारायण नारायण भक्त प्रल्हादाला मला कोणती चिंता नाही. त्याला गरम तेलामध्ये फेकून दिलं. अक्षरशः त्या तेलाचं कमळ झालं, कमळ. त्याला नभर सुद्धा भाजलं सुद्धा नाही, इतकी देवाची ताकद आहे. आणि तो भक्त प्रल्हाद परत त्याला शिक्षा सुनावली गेली. आणि त्याला काही करा, तो देवाचं नाव सोडायला तो राजा याला झाला हिरण्यकशिपू. अरे काय याची भक्ती आहे? त्याला गरम तेल टाकलं, त्या तेलाचा कमाल झालं. त्याला पर्वतावरून फेकून दिला, तरी त्याला नुसतं खर्चटलं सुद्धा नाही. इतकी ताकद त्या भगवंताच्या नावाचे. त्याला टेन्शन आलं. मग त्याची बहीण होलिकाला सांगितलं गेलं, हिलो होलिका पण हिरण्यकशिपूची बहीण आणि भक्त प्रल्हादाची आत्या म्हणली, हे हिरण्यकशिपू, ऐक की माझ्या भावा, मला एक वरदान आहे. मी आगीत जाणार नाही. फक्त प्रल्हादाला माझ्या मांडीव बसव आणि जाळ लाव. म्हणून अख्खी चिता रचली. होलिका त्याच्यावर बसली. फक्त प्रल्हाद तिच्या मांडीव बसला, तरी सुद्धा नारायण नारायण शिव नारायण 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 शिव नारायण नारायण तरी सुद्धा फक्त प्रल्हाद देवाचं नाव घेतोय. आवाज जुबाकडला चमत्कार झाला. तिला वरदान होतं, मी सहणार नाही, ती होलिका जळली. पण फक्त प्रल्हादाला त्याच्या केसाला सुद्धा धक्का लागला नाही. तिला वरदान होतं, ती देवानी वरदान सुद्धा खोटं ठरवलं आणि त्या होलिकाला जाळलं. म्हणून आपण होळी साजरी करतो की दुष्टांचा नाश, सत्याचा विजय. दुष्टांकडे राक्षसाकडे किती शक्ती असली तरी सुद्धा नेहमी सत्याचा विजय होतो आणि तो विजय झाला. तो तरी सुद्धा फक्त प्रल्हाद नारायण नारायण शिव नारायण 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 शिव नारायण 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 फक्त प्रल्हादाला राज्य दरबार नेण्यात आलं. मग सांगितलं गेलं, अहो तुमची बहीण होलिका जळली, पण याच्या केसाला सुद्धा धक्का लागला नाही. मग हिरण्यकशिपू राजा म्हणला, ए कुठे आहे तुझा देव? तू नुसतं त्या देवाचं नाव घेतो. कुठे आहे तुझा देव? सांग, कुठे आहे तुझा त्या नारायण? तर ती हिरण्यकशिपूचा पुत्र कोण? फक्त प्रल्हाद म्हणला, माझा देव सर्वत्र आहे, प्रत्येकाच्या हृदयात देव आहे, हृदय मंदिर शिरत आहे. विठ्ठल जयस्तरी भरला रीती ठाव नाही त्याला. माझा भगवंत सर्वत्र आहे. मग हिरण्यकशिपू मला ह्या खांबात देव आहे का? त्यामुळे ह्या खांबात सुद्धा माझा देव आहे. आणि त्या हिरण्यकशिपूने आपली गदा त्या खांबावर आपटली आणि त्यातून नरसिंह भगवानाचा अवतार प्रकट झाला. नारायण 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 शिव नारायण 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 अहो त्या नरसिंहाने अवतार घेतला. मध्ये भगवान विष्णूने नरसिंह अवतार घेतला. पण त्या हिरण्यकशिपूला एक वरदान होतं. तो वर नाही
खाली नाही, आत नाही, बाहेर नाही, दिवसा नाही, रात्री नाही, सकाळ नाही, संध्याकाळ नाही, तो मरणार नाही. ह्या प्रसंगी तो मरणार नाही. पण म्हणतात ना चतुर्थ शिरोमणी. म्हणताना नरसिंहाने काय केलं? नरसिंहाने वर नाही, खाली नाही का, धरला मान मधी, आतल्या बाहेर नाही का, धरला उमरे, सकाळ संध्याकाळ नाही का, सायंकाळी. आधी त्या हिरण्यकशिपूचा वध केलाय. नारायण आता कळ का नामस्मरणाचं महत्व. असं नामस्मरण केलं आपल्या आयुष्याचं काय होईल, तीच अभंगाचं प्रथम चरण. एक मनुष्य होता आणि त्याला लोक म्हणली चल की वारीला. अरे चल वारीला जाऊ, तर म्हणते जाऊ नंतर पुढच्या वारीला येतो. त्याला म्हणले चल कीर्तनाला, थांब पुढच्या सप्त्यात येतो. शेवटी तो मरण पावतो. वारीला एकदा सुद्धा गेला नाही, कीर्तनाला गेला नाही. तिसऱ्या चैत्रात तुकोबरा सांगतात संत समागमी धरावी, आवडी करावी तातडी परमार्थाची. आपल्याला माहितीये ज्ञानेश्वरी कुणी सांगितली? ज्ञानोबराय. पण ज्ञानेश्वरी नक्की लिहिली कुणी तर ऐका. माऊली ज्या वेळेस तीर्थयात्रेला निघालेले भ्रमण करत होते त्यावेळेस त्यांच्या पुढे प्रेत चाललेली. आणि पूर्वी प्रथा होती सती जायची. एखाद्याचा नवरा गेला ती बायको सती जायची. आता बरं झालं ती प्रथा मोडली, आता कोण नाही मारणार, जाऊ दे. ऐका, आणि सती जायची प्रथा होती. ज्ञानोबराय चालले होते आणि ती सती जाणारी महिला नवीन नवरी सारखी नटलेली ती माऊलींच्या दर्शन घेती आणि माऊली त्याला आशीर्वाद देतात. काय आशीर्वाद देतात? काय आशीर्वाद देतात? माऊली त्यांना आशीर्वाद देतात, सौभाग्यवती भव. ती हसायला लागती. माऊली म्हणतात काय झालं? त्यावरती ती म्हणते अहो माझी पत्नी ती पुरची प्रेत दिसते का, ती माझीच पत्नीची. तुम्ही मला आशीर्वाद दिला तो निष्फळ. तर ती ज्ञानोबराय म्हणले अजिबात नाही, मी दिला तो आशीर्वाद कधी निष्फळ होऊन जाऊ शकत नाही. संतांचा आशीर्वाद, संतांचा शब्द कधी खोटच होऊ शकत नाही. एक वेळ सूर्य उगवायचा नाही पण चंद्रांचा, एक वेळ सूर्य उगवायचा नाही, सूर्य उगवायचा विसरून जाईल, सूर्य उगवायचा थांबेल कुणा पुढे? संतांच्या वचना पुढे. इतकी संतांच्या ताकद आहे. संतांनी देवाला अवतार घ्यायला लावला. आणि मग माऊलीने आशीर्वाद दिला. माऊली म्हणले ही प्रेत खाली ठेवली. माऊलीने त्याच्या डोक्यावर हात ठेवलं आणि मला उठ रे. आणि ते कोण होते? तर सच्चिदानंद बाबा ज्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली ते उठले आणि ते म्हणाले मी कुणामुळे माझा जन्म झाला तर माऊलींमुळं, देवामुळं. म्हणून मी माझं इथून पुढचं सारं आयुष्य देवासाठी खर्च करेल. आणि त्यांनी ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ लिहिला. ते सच्चिदानंद बाबा त्यांना परमार्थाची गुढी कशामुळे लागली तेच अभंगाचं तिसरं चरण. संत समागम धरावी आवडी, संत समागम धरावी आवडी.
गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा हे विठ्ठल माझा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा हे विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा विठ्ठल मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल 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 हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी आता मला सांगा किती जणांनी प्रामाणिकपणे हात वर केलं आणि शेवटपर्यंत देवाचं नाव घेतलं महिला मंडळाने सगळ्यांनी केलं. अहो देवाचं नामस्मरण आता नाही केलं तर मग मेल्यानंतर कोण देवाचं नामस्मरण उपयोग नाही. आता तुम्ही देवाच्या भजनात टाळ्या वाजवल्या ना त्यांनी समजायचं देव आमच्यासाठी काही ना काहीतरी करल आणि तुमच्या आयुष्याचा उद्धार होईल. आज पाहिलं गेलं देवाला तुम्ही माना यातून काही वाद नाही पण आई वडिलांची सेवा करा. या जगामध्ये आपल्याला या मृत्यू लोकांमध्ये ज्यांच्यामुळे देव दर्शन होऊ शकतं त्या म्हणजे गुरु, दुसरे म्हणजे आपले आई वडील आणि संत. भक्त पुंडलिक किती पापी आणि दुष्ट होता तरी आपल्या आई बापाची सेवा करून त्यांनी देवाला प्राप्त केलं. आजकाल काय झाले सांगू का, लोक देवाचं नाव घेतात, देवाच्या मंदिरात 10,000 वर्गणी फाटतात पण गरीब आई वडिलांना शिवत येतात. असले भक्त देवाला आवडत नाही. खरे भक्त कोण असतात जे आपल्या आई वडिलांमध्ये देव पाहतात ते खरे भक्त. आज परिस्थिती इतकी उलगडली, ह्याच भारताने संपूर्ण विश्वाला मातृ पितृ देव भाऊ सांगितलेलं आणि ह्याच भारतामध्ये सगळ्यात जास्त वृद्धाश्रम आहेत, अनाथ आश्रम आहेत. ही परिस्थिती पाहायला गेलं आई आई माझी मायेचे सागर सगळे म्हणतात पण बाप, जो बाप आपल्यासाठी उन्हात तानात कष्ट करतो, मालकाचा 2 शिव्या खातो, पगार घेतो आणि आपल्या मुलांसाठी शिक्षणासाठी खर्च करतो, तो बाप सगळे विसरले आता. अहो बाप या शब्दाचा अर्थ, बाप म्हणजे आपल्या आयुष्याला कलाटणी देणारा बाप. आपण उपाशी कुणामुळे झोपत नाही आपल्या बापामुळे. आपण 4 घास सुखात कुणामुळे खातो आपल्या वडिलांमुळे. देवाला सुद्धा आपल्या वडिलांमुळे झुकावं लागले तेव्हा आपल्या बापाची ताकद आहे. आता पाहिलं गेलं कोण कुणाच्या बापाला जुमत. अहो ज्याला बाप नाही त्याला बापाची किंमत विचारत, त्याच्या डोळ्यात अश्रू येईल. ज्याचा बाप आहे ना त्यांनी बापासाठी बापासोबत निभाव.
ह्या महिला मंडळ आपल्या बापाचा त्याग करून इथं आलेले आहेत. आपल्या सासरी आपल्या बापाचा त्याग केला. कुणासाठी? आपल्या नवऱ्यासाठी, आपल्या संसारासाठी. तो बाप लग्नात रडत नाही, माणसाला पुढे रडत नाही, पण एकट्याच खोलीमध्ये जाऊन रडतो. का? माझ्या मुलीचे डोळ्यात पाणी नाही आलं पाहिजे. असा बाप आपल्या आयुष्यात ज्याला मिळेना तो खरंच भाग्यवान आहे. गरीबर तू थांब गड्या, ऐक त्याची तापर, बहु अवघर हाय गड्या, उमगाया बापर, उमगाया बापर. काशी केली, मथुरा केली, केली मी द्वारका, या जगात देव नाही आई बापासारखा. संत म्हणतात या जगात आई बापासारखं दुसरं दैवत नाही. अहो, आई आपल्याला कळते. 9 महिने 9 दिवस जी आपल्याला गर्भात वाढवते ती आई असते. मात्र 9 महिने 9 दिवस आपल्या आईची जो काळजी घेतो तो बाप असतो. आपल्या आईला आपल्याला अन्नाचा घास कमी पडू नये म्हणून तानात कष्ट करतो तो बाप असतो. त्या बापाला कधी विसरू नका. बापाचा आशीर्वाद पाठीशी असेल ना, अख्खं जग तुम्ही जिंकता. माझ्या बापाचा माझ्या पाठीमागे आशीर्वाद आहे. माझ्या आई वडिलांचा आशीर्वाद आहे म्हणून मी कीर्तन करतोय त्यांच्या सामर्थ्यावरती. मी माझ्या बापाचे कष्ट बघितल्यात, तसे तुम्ही तुमच्या वडिलांचे कष्ट आठवा. अहो, आपले वडील आपल्यासाठी शेतात कष्ट करतात, दिवसभर कामाला जातात, गायांसाठी गायन मध्ये राबतात. तो बाप, त्या बापाला तुम्ही उलट बोलताना, ठीक आहे उलट बोलला ठीक आहे. आज परिस्थिती अशी आहे, सलीला 1000 रुपये दिले नाही म्हणून बापाच्या डोक्यात दगडी घातल्या का पोराने? बोला. 1000 रुपये सलीसाठी दिले नाही म्हणून बापाच्या डोक्यात दगडी घालणारे पोरं जन्माला आले. कुठं चाललाय समाज? कधी सुधरेल आपला भारत देश? कधी विश्वगुरु बनेल भारत देश? ह्या भारत देशामध्ये बापाची किंमत कळली. हो, याच भारत देशात प्रभू श्रीराम आपल्या वडिलांची एका वचनावर 14 वर्ष वनवास भोगले. आजकालचे वडील म्हणत नाही 14 वर्ष वनवासाला जा. आजकालचे वडील म्हणतात तुझ्या आयुष्याचा वनवास होऊ नये म्हणून आयुष्य शिक, असे आपले आई वडील सांगत असतात. पण हे कोण आपल्या आई वडिलांचं आता ऐकते? ज्यांनी आपल्या आई वडिलांचं ऐकलं ना, आई वडील सांगते त्या मार्गावर गेलं ना, ते आज खूप मोठ्या पदावरती. विसरू नका. माझ्या आई वडिलांनी सांगितलं तू वारकरी संप्रदायात जा, मग मी त्यांचं ऐकलं, मग आज मी कीर्तन करले. समजलं? तुम्ही तुमचे आई वडील तुम्हाला कडू बोलत असतील, तिखट बोलत असतील, पण तुमच्या आयुष्यापुढे सगळं आयुष्य गोड जाण्यासाठी ते तिखट तुमच्या समोर बोलतात. त्या आई वडिलांसाठी ठेव. आजकालचं एक घटना घडली, 12वीतलं पोरगाने आत्महत्या केलं. एकुलता एक पोरगा 12वीतला. त्याच्या वडिलांना काय वाटलं? एकुलता एक. वडील खूप श्रीमंत आहेत पण त्यांच्या पोटी मुलगा नाही. तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे. तुमचे वडील तुमच्यासाठी तुमच्या जवळ आहेत. जे अनाथ मुलं आहेत ना, त्यांना बापाची आणि आपल्या आईची किंमत विचारा. ते म्हणतात मला या जगात फक्त माझी आई वडील माझी सोबत असते ना, त्यांच्या शाबासकीचा हात माझ्या पाठीमागे असताना मला अजून अभ्यास करूशी वाटलं असतं. पण नाही. तुम्ही जास्त एक मुलगा होता, त्याचे वडील होते, तर त्यांनी इतकं कर्तृत्व सिद्ध केलं नाही. पण वडील गेल्यानंतर त्याने आपलं कर्तृत्व सिद्ध केलं. तो IPS झाला आणि शेवटी त्याला विचारलं गेलं. IPS झाल्यानंतर त्याचा सत्कार गावात होता, तेव्हा तो रडत होता. तर सरपंच म्हणतात का रडतोय तू? तर आता IPS झालाय. तर तिथे म्हणतात IPS झालो, तुम्ही माझ्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली, पण जो माझ्यासाठी राब राबला तो बाप माझ्या पाठीवरती कौतुकाची थाप टाकायची शिल्लक राहिला नाही. मी काय करू IPS होऊन? बापाची कौतुकाची पाठ आपल्यावरती, हात आपल्यावरती असेल ना, आपण सगळं काही करू शकतो. आणि आपले बाप आपल्या आयुष्याला कलाटणी देतात. त्यामुळे आपल्या आई बापाचा कधी छळ करू नका. आपल्या बायकोच्या सांगण्यावर आई वडिलांना कधी वृद्धाश्रमात घालू नका. एवढंच सांगतो, आई वडिलांची सेवा करा, आपल्या आई वडिलांना सुखात ठेवा. मग सुखात आई वडील जर तुमचे सुखात असेल ना, तुम्ही सुद्धा सुखात राहिल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं आपल्या बापाच्या कष्टाची किंमत ठेवा. कारण बाप म्हणजे कोण?
बाप आपल्या मुलीसाठी किती निराळा असतो. आपल्या मुली बाप करी जोडी लेकुराची बोली, बाप करी जोडी लेकुराची बोली, बाप करी जोडी लेकुराची बोली, बाप करी जोडी लेकुराची बोली. आपुली कुरवंडी बोलावणी, आपुली कुरवंडी आपुली कुरवंडी वाढवणी, वाढवणी. आपल्या बापाची साथ, आपल्या आईवडिलांची सेवा करा. आणि ज्यावेळेस एखाद्या मुलीचं लग्न होतं ना, लग्नानंतर तिला कळतं बाप नक्की कोण असतो. एखाद्या मनुष्याच्या, एखाद्या माणसाच्या मनात त्याचा बाप गेला ना, मग त्याला कळतं बाप नक्की कोण हो. अहो, बाप कसा का असायना, पण बापासाठी मुलाने कष्ट केलं पाहिजे. आजकाल पाहिलं गेलं, बापाच्या खांद्यावर आपल्या पोराची प्रेत यात्रा निघते. ही परिस्थितीतून आपल्या बाजूला करायचंय. लय नाही तुम्हाला वाटतं आजकालची मुलं आत्महत्या करतात, तर आपल्या आई वडिलांच्या चेहऱ्या आठवून आई वडिलांसाठी तरी जगावं. जे आई वडील तुमच्यासाठी जगतात त्यांच्यासाठी तुम्ही कस तरी जगा. काय लागतं बापाला? काय नाही, फक्त आपल्या मुलांनी सुखात राहावं एवढंच आपल्या बापाला लागतं. बाप म्हणत नाही मला तू इतकी एकर जमीन आणून दे करून, हे बाप म्हणतो माझा मुलगा सुखात जगला पाहिजे, अभिमानाने चांग चालला पाहिजे, ही बापाची अपेक्षा असते. आपुली कुरवंडी वाढवणी, बाप करी जोडी लेकुराची बोली, बाप करी जोडी लेकुराची बोली. आता आपण अभंगाकडे वळूया. शेवटचे नाव तुकोबारा सांगतात, इहलोकीचा व्यवहार आहे. हे जो व्यवहार आहे तुम्हाला एक बोलू का? धृतराष्ट्र कोण? कौरवांचा वडील, कौरवांचे वडील. कोण धृतराष्ट्र? जो आंधळा होता तो धृतराष्ट्र. तो धृतराष्ट्राने आपल्या मुलांना चांगले संस्कार दिले असते तर आज कौरवांचं आपण कीर्तनात चांगलं म्हणून नाव घेतलं असतं. पांडू राजाने म्हणजे कोण? पांडवांच्या वडिलांनी पांडवांना चांगले संस्कार दिले, धर्माच्या बाजूने लढा सांगितलं, धर्म आचरण करा, धर्माचं पालन करा, म्हणून आपण पांडवांचा जय जयकार करतो. धृतराष्ट्र त्याने आपल्या मुलांना समजावलं असतं की अरे भावांसंग छळ करू नका, पण धृतराष्ट्र आडकाठीचा होता. तो इतका भयानक होता, इतका येडा होता, ज्या वेळेस त्यांनी काय योजना आखलेली पांडवांना लाक्षागृहामध्ये जिवंत जायचं, तो धृतराष्ट्र. असा बापने आपल्या आयुष्यात पाहिजे. आपला बाप कुणासारखा पाहिजे? छत्रपती शिवाजी महाराजांसारखा. छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस औरंगजेबाला भेटायला छत्रपती शिवाजी महाराज एकटे नव्हते गेले, आपल्या लेकराला घेऊन गेलते. ऐक बा, ह्या दिल्लीच्या तख्तावरती तुला भगवा फडकवायचा आहे. ज्यावेळेस संभाजी महाराजांनी औरंगजेबाने प्रश्न विचारला, आम्ही तुम्हाला हत्ती भेट दिला, तेव्हा संभाजी महाराज इतके 3-4-5 वर्षाचे त्यांना प्रश्न केला, ए
तुला आम्ही हत्ती दिला, तू दख्खन मध्ये कसं घेऊन जाशील? त्यावरती संभाजी महाराज म्हणतात आम्ही हत्तीवर बसून जाऊ, नाही आला ओढत घेऊन जाऊ, काठीने मारत घेऊन जाऊ, पण घेऊन जाऊ. पण जे आमच्या आबासाहेबांनी 23 किलोची पुरंदराच्या तार दिले, तू इथे येऊन कशी इथं घेऊन कसा येशील? असे सामर्थ्यवान आपले कोण होते तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखे आपला बाप पाहिजे. आपला बाप कुणासारखा पाहिजे? पांडुराजासारखा बाप पाहिजे, जो आपल्या मुलांना धर्माचे पालन करणारा सांगला पाहिजे. आपला बाप कुणासारखा पाहिजे? सारा तुमच्यासारखे समाजासारखा आपला बाप पाहिजे, ज्यांनी आपल्या मुलांना चांगले पैशापेक्षा संस्कार महत्वाचे सांगितले ना, तो मुलगा त्याच्या बापासोबत शेवटपर्यंत विसरू नका. आणि ज्यांनी सांगितलं ना काय झालं तरी चला, फक्त तू पैसे कमवायचे, हा मुर्दे ता मुर्दे ह्याचा तिकडे जा होऊ दे, पण तू पैसे कमवायचे, असं बापजींनी ठरवलं ना, ती बाप आज वृद्धाश्रमात आहेत. बोलू का, मोठ्या मोठ्या लोकांची बाप कुठे आहेत? वृद्धाश्रम आहेत, अनाथ आश्रम आहेत, पण आपल्या शेतकऱ्यांची बाप एक पण वृद्धाश्रमात नाही. आपला अभिमान. तर तुका मला शेवटच्या जनात सांगतात, तुका म्हणे हे लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे धरीने राहो, ऐका हे सगळं नश्वर आहे. तुकोबाला म्हणतो उठा उठा साधू संत साधा फुले हित, जायला नरदेह मंग कैसा भगवंत. त्यामुळं भगवंतासाठी आपलं आयुष्य खर्च करा, वारी करा, आयुष्यात एक तरी वारी करा. तुम्हाला असा अनुभव येईल शेजारच्या आधी तुम्ही वारीला निघता, कारण वारी म्हणजे साक्षात आपल्यामध्ये भगवान परमात्मा अवतारलेला असतो. वारीचं सुख अनुभवायचं असेल तर वारी नक्की करा, कीर्तनाला नक्की या. आणि पाहिलं गेलं उद्या आद्य क्रांतीवीर उमाजी राजे नाईक यांची उद्या जयंती आहे. त्यांचा थोडा इतिहास पाहू. ते आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक म्हणजे कोण? ज्यांनी आपला सुखाचा सगळा त्याग केला, भारताला स्वतंत्र करण्यासाठी त्यांनी आपलं आयुष्य खर्च केलं. अशी आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक, त्यांचा इतिहास पाहायला गेला तो खूप मोठा आहे, पण वेळ कमी. त्यांचा इतिहास पाहायला गेला आयुष्य पुरणार नाही, त्यांचं इतकं कर्तृत्व आहे. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज त्यांचं जसं कर्तृत्व आहे, तसं उमाजी राजे नाईकांचं कर्तृत्व आहे. उद्या त्यांची जयंती आहे. असे पुत्र जन्माला आले उमाजी नाईकांसारखे, म्हणून भारताला स्वातंत्र्य. तुम्ही आज इथं धर्म मंडपात बसलाय, सर्वांच्या मनापासून आभार मानतो. माझ्या कीर्तनात तुम्ही उपस्थित राहिला, मी माझ्याकडून काही चुकलं असेल माफ करा, मी तुमचाच लेकरू आहे. पडी कुशेगाव काय वेगळे नाही. कुठे आपण गेलं गावाचं नाव नुसतं कुशेगाव, नुसतं पडी सांगून बदल्यावर कुशेगाव पडवी. आणि आपल्या गावाचं सामर्थ्य कर्तृत्व इतकं आहे, आपल्या गावात 7 कोटीचं मंदिर आज उभं चाललंय. बांधकाम चाललं कोणाचं? बाणोबा देवाचं. आपल्या गावात लाखोनी लोक येतात, पण एक पण बांधणं होत नाही. अहो आपल्या बाणोबाची यात्रा अशी भरते, संपूर्ण विश्वात अशी यात्रा बघायला मिळत नाही तशी बाणोबा देवाची यात्रा असते. आणि बाणोबा देवाच्या यात्रेत मला सुद्धा इथं काठी लागली. मी काठी लागली म्हणत नाही, देवाचा आशीर्वाद मिळा म्हणून म्हणतो. ज्यावेळेस मला काठी लागली का त्या 10 दिवसानंतर मला कीर्तनाची सुरुवात झाली, तेव्हा कुठं माझ्या आयुष्यात मला कीर्तन यायला लागली. बाणोबा देवाचा आशीर्वाद. तुम्हाला सांगू का, मी बाणोबा देवाच्या नवसाच आहे. सरळ म्हणजे आपल्या गावाची ओळख म्हणजे आपला बाणोबा देव आहे. आणि पाहिलं गेलं गुरुजी, आमची लोक किती गरीब असू द्या, पण बाणोबा देवासाठी लाखांनी वर्गणी फाडतात. 1 CR वर्गणी दिली आमच्या मोहन भाऊंनी, 1 कोटी वर्गणी मोहन भाऊंनी दिली. आमच्या या समाजाने नको तितकं बाणोबा देवासाठी वर्गणी दिली. एक वेळ ती म्हणली आपल्या पुढचं लग्न नंतर ठरू, आधी आपल्या बाणोबाचं मंदिर बांधू. असं गाव आपलंय, हा समाज दिसतोय ना, इतका म्हणजे ते दान इतकं त्यांनी केलं. दान करायला मांजराचं नाही वाघाचं काहीच लागतं, विसरू नका. आणि ज्याने आपल्या आयुष्यात पैसे खर्च केले ना, बाणोबा देवासाठी तुम्ही आज दान केले ना, बाणोबा देव तुमच्या आयुष्यात नक्की कलाटणी देणार. बाणोबा देव तुमच्या पोटी अशी पुत्र जन्माला आणणार, तो तुमचं नाव अख्ख्या संपूर्ण विश्वात करतात. उदाहरणार्थ समजून घ्या, मी बाणोबा देवाची सेवा करत होतो, बाणोबा देवाची यात्रेला जात होतो, बाणोबा देवाची गजी उचलण्यासाठी मदत करत होतो, म्हणून बाणोबा देवाच्या आशीर्वादाने आज मी कीर्तनकार म्हणून तुमच्या पुढे उभा आहे. माझं मी भाग्य समजतो. माझ्या आयुष्यातील पहिलं कीर्तन बाणोबा देवाच्या भूमीत म्हणजे कुशेगाव मध्ये भोसलेवाडी मध्ये पहिलं कीर्तन झालं. खरंच बाणोबा देवाची मती सांगावी पाहिलं तर आयुष्य पूर्ण इतकी बाणोबा देवाची मती आपल्या. तसं
सर्वांचे आभार मानतो. पाहिलं गेलं तर माझे कीर्तनासाठी जे उपस्थित राहिले आमचे विजय अण्णा शितोळे, दिलीप शितोळे, आमचे आबा योगेश आबा भोसले, परत आमचे निलेश शितोळे, सर्व माझे कीर्तनासाठी उपस्थित राहिले. माझे काका, माझे मावशी, सारा समाज इथं उपस्थित राहिला. ते सर्वांच्या मनापासून वारकरी संप्रदायातर्फे सर्वांच्या मनापासून आभार मानतो. चव्हाण कुटुंबाच्या वतीने सर्वांच्या मनापासून आभार मानतो. विठ्ठल विठ्ठल.